चॅट जीपीटीचा वापर करून लोक पैसे कमावत आहे आणि तुम्ही अजूनही ट्राय केलं नाही? मित्रांनो, जग बदलत आहे. लोक घरात बसून फक्त एक लॅपटॉप आणि इंटरनेटच्या मदतीने महिन्याला लाखो रुपये कमावत आहे आणि हे सगळं शक्य झालं आहे AI मुळे. तुम्ही कदाचित चॅट जीपीटीबद्दल ऐकलं असेल, पण याचा वापर करून खिसा कसा भरायचा हे अजूनही अनेकांना माहीत नाही. जर तुम्ही अजूनही चॅट जीपीटी वापरून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला नसेल तर विश्वास ठेवा, तुम्ही खूप मोठी संधी गमावत आहात. चॅट जीपीटी म्हणजे नक्की काय सांगते ऐका. द पॉवर ऑफ AI. चॅट जीपीटी म्हणजे फक्त एक चॅट बॉट नाही, तर तो तुमचा एक असा हुशार असिस्टंट आहे जो कधीच थकत नाही. तुम्हाला स्क्रिप्ट लिहून हवी असेल, कोडी सोडवायची असतील किंवा व्यवसायासाठी नवीन आयडिया हव्या असतील, हे सगळं काही सेकंदात होतं. पण प्रश्न असा आहे की यातून पैसे कसे मिळतात किंवा मिळवायचे? सांगते ऐका. कमाईचे 4 मुख्य मार्ग आहेत. जसे की पहिला म्हणजे कंटेंट रायटिंग आणि ब्लॉगिंग. येस, आजकाल प्रत्येक वेबसाईटला आर्टिकल्स आणि ब्लॉगिंगची गरज असते. तुम्ही चॅट जीपीटीच्या मदतीने हाय क्वालिटी कंटेंट लिहू शकता, फक्त कॉपी पेस्ट न करता. त्यात तुमची स्वतःची शैली आणि थोडा रिसर्च जोडला की तुमचा ब्लॉग तयार. फ्रीलान्सिंग साईटवर एका आर्टिकलचे 500 ते 2000 रुपये सहज मिळतात. दुसरं म्हणजे यूट्यूब स्क्रिप्ट रायटिंग. अनेकांना यूट्यूब चॅनल सुरू करायचा असतो, पण त्यांना स्क्रिप्ट लिहायला वेळ नसतो. तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करून लोकांसाठी प्रभावी स्क्रिप्ट लिहून देऊ शकता. अगदी 20 ते 30 मिनिटांच्या माहितीपूर्ण स्क्रिप्ट सुद्धा तुम्ही वेळेवर तयार करून देऊ शकता. तिसरं म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट. सांगते ऐका. लहान मोठे उद्योग ज्यांना सोशल मीडिया पोस्टसाठी कॅप्शन, हॅशटॅग आणि कॅलेंडर बनवण्यासाठी ते लोकांना पैसे देतात. चॅट जीपीटी कडून तुम्ही एका महिन्याचा पूर्ण सोशल मीडिया प्लॅन एका दिवसात बनवून घेऊ शकता. चौथं म्हणजे ई-बुक आणि डिजिटल प्रोडक्ट्स. तुम्ही बरोबर ऐकलाय, ई-बुक आणि डिजिटल प्रोडक्ट्स. एखाद्या विशिष्ट विषयावर, जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर स्वयंपाक, प्रवास किंवा मुलांच्या शिक्षण, तुम्ही ई-बुक लिहू शकता. चॅट जीपीटीकडून तुम्ही माहिती घ्या, ती व्यवस्थित एडिट करा आणि ॲमेझॉन किंडलवर पब्लिश करा. हे तुमच्यासाठी एक पॅसिव्ह इन्कमचं साधन ठरेल. मग तुम्ही मागे का आहात? आजपासूनच याचा विचार करा. लोक म्हणतात AI मुळे नोकऱ्या जातील, पण खरं तर नोकऱ्या त्यांच्याच जातील ज्यांना AI वापरता येत नाही. तंत्रज्ञान तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याचा वापर फक्त चॅटिंगसाठी न करता स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी करा. निवड तुमची आहे. सुरुवात करायला आजचा दिवस सर्वोत्तम आहे. तुम्हाला यापैकी कोणत्याही विषयावर सविस्तर माहिती हवी आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.